नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलमध्ये. मी डॉक्टर अशोक जोगदंड. आपण पाहतोय आज पेपर नंबर 1 भाग 2 उर्वरित प्रश्न. पेपर नंबर 6 म्हणजे जीडीसीएचा पेपर नंबर 6 कोऑपरेटिव्ह बँकिंग अँड अदर क्रेडिट सोसायटीज किंवा क्रेडिट सोसायटीज. तर हा पेपर उर्वरित प्रश्न जे आहेत राहिलेले ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही कसे पेपर लिहायला हवे होते आणि याच अनुषंगाने तुम्ही पुढील पेपर कसे लिहू शकता. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पेपर दाखवला होता कसा आहे तो आताही दाखवतो. उर्वरित जे पेपर्स आहेत ते बघा अशा प्रकारचा पेपर असतो. हा पेपर पहिला जो पेज आहे तो इंग्रजी माध्यमातला असतो आणि दुसरं जे पेज आहे त्याच्यामध्ये मराठी माध्यमातले प्रश्न असतात. तर या पद्धतीमध्ये पेपर येतो तुम्हाला परीक्षेमध्ये. तर हे उर्वरित जे 2 प्रश्न राहिलेले आहेत, 3 प्रश्न क्रमांक 3 आणि प्रश्न क्रमांक 4 हे आपण आज बघणार आहोत. तर चला तर मग सुरू करूया. ध्येय नवीन समोर दिसतंय, बँकिंगचं स्वप्न पूर्ण होणार. जीडीसीए ची साथ जिंकायची ही वाट, यशाची गॅरंटी आता सुरुवात. जीडीसीए कॉलेज हो भविष्य उज्ज्वल, जीडीसीए कॉलेज मिळणार यश. सहकार आणि बँकिंग करिअर घडवा खास. जीडीसीए कॉलेज देते यशाचा विश्वास. जीडीसीए पेपर नंबर 6 सहकारी बँका व इतर वित्तीय संस्था म्हणजेच कोऑपरेटिव्ह बँकिंग अँड अदर क्रेडिट सोसायटीज किंवा क्रेडिट सोसायटीज. तर हा पेपर गेल्या वर्षीचा भाग 2 आहे. यामध्ये प्रश्न क्रमांक 3 आणि प्रश्न क्रमांक 4 आज आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 3 काय विचारला होता, यामध्ये प्रत्येकी 150 शब्दात उत्तरे लिहा, कोणतेही 3 लिहा असं विचारलेलं आहे. 4 पैकी 3 असं विचारलं होतं. यामध्ये आपण 3 प्रश्नाला म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 10 गुण याप्रमाणे 30 मार्क्सचा हा तिसरा प्रश्न आहे. खूप महत्वाचा प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न विचारला काय होता की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कामे म्हणजेच फंक्शन्स ऑफ डीसीसीबी विचारलं गेलं होतं. काय कार्य आहेत डीसीसीबीचे. परिचय किंवा तुम्ही प्रस्तावना लिहू शकता. कशी प्रस्तावना लिहायची. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजेच डीसीसीबी ही 3 स्तरीय सहकारी पतरचनेतील मधला स्तर आहे, जी ती राज्य सहकारी बँक व पॅक्स यांच्यातील दुवा म्हणून काम करते. आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची मुख्य कामे काय आहेत हे पाहणार आहोत आपण, आणि हे लिहिणं गरजेचं आहे ऍक्च्युली. तर तुम्ही आता मी डॉट्स केलेले आहेत, तुम्ही 1 2 3 असं लिहू शकता. पॅक्स व इतर संलग्न सहकारी संस्थांना जिल्हा पातळीवर कर्ज व अग्रिम रक्कम देणे हे महत्वाचं आहे, म्हणजे मुख्य काम आहे त्यांची. सदस्य सामान्य जनता व सहकारी संस्थांकडून ठेवी स्वीकारणे. राज्य सहकारी बँकेकडून शीर्ष बँक म्हणजेच जी हेड बँक आहे त्यांचा निधी पॅक्स पर्यंत पोहोचवणे. अल्पकालीन, मध्यकालीन व दीर्घकालीन कृषी पतपुरवठा करणे म्हणजेच कर्ज देणे. चालू खाते, बचत खाते व मुदत ठेव खाते यांच्यासह बँकिंग सेवा सुद्धा पुरवणे. पीक कर्ज, किसान क्रेडिट कार्ड, केसीसी व इतर कृषी वित्त पुरवठा देणे. संलग्न पॅक्सचे दैनंदिन कार्यात मार्गदर्शन व देखरेख करणे. दुग्ध व्यवसाय, मत्स्यपालन, कुक्कुटपालन यासाठी बिगर कृषी पुरवठा देणे. त्यानंतर संस्थांमधील व्यवहारांसाठी निरसनगृह म्हणजेच क्लिअरिंग हाऊस म्हणून काम करणे. सरकार प्रणीत ग्रामीण विकास योजना राबविणे. आता याचा निष्कर्ष काय लिहायचा आहे. डीसीसीबी सहकारी पतरचना मजबूत करण्यात व तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पतपुरवठा प्रवाह सुनिश्चित करण्यात अपरिहार्य भूमिका बजावते. सो हे चांगलं लिहिणं गरजेचं. निष्कर्ष 2 ओळी तरी ऍटलिस्ट लिहा. नेक्स्ट आहे इंटरनेट बँकिंगचे फायदे, ऍडव्हान्टेजेस ऑफ इंटरनेट बँकिंग याबद्दल विचारला होता. दुसरा प्रश्न. याचा परिचय किंवा इंट्रोडक्शन काय आहे. इंटरनेट बँकिंग ई बँकिंग म्हणजेच संगणक किंवा मोबाईल उपकरणांद्वारे इंटरनेटवर बँकिंग व्यवहार करणे हे आठवड्याचे 7 दिवस 24 तास उपलब्ध असते. इंटरनेट बँकिंगचे मुख्य फायदे काय आहेत. फायदे विचारले त्यामुळे आपल्याला फायदे लिहायचे आहेत. 24/7 म्हणजे 24 तास 7 दिवस उपलब्धता. यामध्ये सुट्टीच्या दिवशी ही बँकिंग सेवा उपलब्ध असते. बँकेत जाण्याची गरज लागत नाही. सुविधा काय आहेत. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून बँक खात्यात प्रवेश शक्य असतो. कुठूनही म्हणजे जगातून कुठूनही तुम्हाला ते बँकेत ओपन करता येतात अकाउंट्स वगैरे ऑनलाईन. वेळेची बचत होते. व्यवहार तात्काळ पूर्ण होतात. बँकेत रांगेत उभे राहण्याची गरज भासत नाही. किफायतशीर असतात. ऑनलाईन व्यवहार पारंपरिक शाखा व्यवहारांपेक्षा स्वस्त असतात.
निधी हस्तांतरण म्हणजेच NEFT, RTGS, IMPS द्वारे कधीही पैसे तात्काळ पाठवता येतात. बिल भरणं म्हणजेच वीज असेल किंवा दूरध्वनी, विमा हप्ते ऑनलाईन सहज भरता येतात. खाते व्यवस्थापन म्हणजेच अकाउंट मॅनेजमेंट, कोणत्याही वेळी विवरणपत्र पाहता येते, बँकेतली शिल्लक तपासता येते. गुंतवणूक सेवा, FD बुकिंग किंवा म्युच्युअल फंड, विमा ऑनलाईन पद्धतीमध्ये उपलब्ध असतात. पर्यावरण स्नेही म्हणजेच थोडक्यात काय, कागद विरहित बँकिंग कागदाचा वापर कमी होतो. म्हणजेच काय होतं की जे आपण बघा ऑनलाईन आता स्टेटमेंट जे आहे बँकेचं, जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते तुम्ही ऑनलाईन मागवू शकता, तुम्हाला PDF स्वरूपात ते मिळतात. सो तिथे पेपरचा जो कागदाचा खर्च कमी होतो. सो त्याच्यामुळे बँकेचाही फायदा होतो. तर निष्कर्ष काय लिहू शकतो याच्यासाठी, इंटरनेट बँकिंगने बँकिंग क्षेत्रात क्रांती घडवून ग्राहकांना जलद, सोयीस्कर व किफायतशीर सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. सो हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा काय होता, ग्राहकांचे प्रकार, टाइप्स ऑफ कस्टमर इंग्रजीमध्ये. याचा परिचय किंवा प्रस्तावना काय लिहू शकतो. ग्राहक म्हणजे बँकेशी नियमित खाते व नाते ठेवणारी व्यक्ती किंवा संस्था. वेगवेगळ्या ग्राहकांचे कायदेशीर स्वरूप वेगवेगळे असते. सो कशा प्रकारे ग्राहकांचे प्रकार असतात हे बघूया. ग्राहकांच्या प्रकारामध्ये वैयक्तिक ग्राहक म्हणजेच इंडिव्हिज्युअल, नैसर्गिक व्यक्ती जे वैयक्तिक खाते उघडतात, अल्पवयीन पालकांसह उघडतात म्हणजेच आपण त्याला जे मायनर अकाउंट्स म्हणतो. प्रौढ आणि ज्येष्ठ नागरिकांचा यामध्ये समावेश होतो. संयुक्त खातेदार म्हणजेच जॉईंट अकाउंट होल्डर, 2 किंवा अधिक व्यक्ती मिळून खाते चालवतात. आयदर ऑर सर्वायव्हर किंवा दोघांनी मिळून पद्धतीने चालवणे जाते हे खाते. भागीदारी संस्था म्हणजेच पार्टनरशिप फर्म्स, संस्थेच्या नावे खाते चालू खाते उघडले जाते आणि अधिकृत भागीदार हे खातं चालवितात. कंपनी महामंडळ म्हणजेच कंपनी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत संचालक मंडळाच्या ठरावानुसार खाते चालविले जाते. हिंदू अविभक्त कुटुंब म्हणजेच HUF, कर्त्याद्वारे व्यवस्थापित कर उद्देशांसाठी स्वतंत्र कायदेशीर दर्जा असतो. सहकारी संस्था व ट्रस्ट, नोंदणीकृत ट्रस्ट, क्लब, संघटना, सहकारी संस्था या एक खातं असतं. त्यानंतर शासकीय संस्था, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था आणि ज्या सरकारी विभाग आहेत त्यांचे खाते वेगळे असतात. निरक्षर ग्राहक म्हणजेच अंगठ्याच्या ठशाने खाते उघडू शकतो. बँकेने विशेष काळजी घ्यावी लागते यामध्ये. निष्कर्ष काय लिहायचा याचा, प्रत्येक प्रकारच्या ग्राहकाचे कायदेशीर स्वरूप समजून घेणे आणि बँकेसाठी अत्यंत महत्वाचे आहे. चौथा आणि शेवटचा काय आहे, यापैकी 3च लिहायचे कुठलेही, तर जे आपण सर्वच लिहिलेले आहे त्याच्यामध्ये. समाशोधन ग्राहकाचे कार्य म्हणजेच फंक्शन्स ऑफ क्लिअरिंग हाऊस. परिचय, समाशोधन ग्रह म्हणजेच क्लिअरिंग हाऊस म्हणजे एक संस्था किंवा यंत्रणा ज्याद्वारे वेगवेगळ्या बँकांमधील परस्पर दावे व प्रतिदावे निव्वळ आधारावर निपटले जातात. यामध्ये महत्वाचं समाशोधन ग्रहाची मुख्य कार्य काय आहेत, कार्य विचारले त्यामुळे कार्यच लिहायचे आपल्याला. चेक संग्रहण व देवाणघेवाण, यामध्ये बँका इतर बँकांवर काढलेले चेक एकाच ठिकाणी सादर करतात, निव्वळ निपटारे केले जातात. वेळेची बचत होते, सर्व व्यवहार एकाच ठिकाणी दैनंदिन निपटारे केले जातात. द्विपक्षीय देवाणघेवाणाची गरज भासत नाही. रोख हालचाल कमी होते, निव्वळ निपटाऱ्यामुळे प्रत्यक्ष रोख निधी हालचाल कमीत कमी होते. चुकांचे शोधन, अपुरी शिल्लक, स्वाक्षरी न जुळणे यासारखे नाकारलेले चेक त्वरित परत केले जातात. किफायतशीर एकत्रित निपटाऱ्यामुळे सर्व सदस्य बँकांचा व्यवहार किंवा जो खर्च असतो तो कमी होतो. ECS म्हणजेच इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिसेस, वेतन, निवृत्ती वेतन, EMI संग्रहण इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केले जाते. नॅश म्हणजेच राष्ट्रीय स्वयंचलित समाशोधन ग्रह, RBIची मोठ्या प्रमाणातील व्यवहारांसाठी केंद्रीय प्रणाली आहे नॅश. हे पण आपण पुढे बघूया एखाद्या व्हिडिओमध्ये. फसवणूक प्रतिबंध, केंद्रीय पडताळणीमुळे बनावट संसाधने किंवा साधने जे शोधण्यास मदत होते आणि फसवणूक टळते. याचा निष्कर्ष काय लिहू शकतो आपण, समाशोधन ग्रह हा देयक प्रणालीचा अत्यंत महत्वाचा घटक आहे जो बँकिंग व्यवहारांचे सुरक्षित, जलद व कार्यक्षम निपटारे सुनिश्चित करतो. प्रश्न क्रमांक 4 काय आहे, गेल्या वर्षी विचारलेला हा प्रश्न आहे. प्रत्येकी 500 शब्दात उत्तरे लिहा असं विचारलं होतं आणि कोणतेही 2 लिहायचे 3 पैकी. तर 15 मार्क्सचा हा प्रश्न आहे एक, तर 30 मार्क्सचा टोटल हा प्रश्न होतो. प्रश्न पहिला काय विचारला होता, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या विविध कार्याची चर्चा करा. तर अशा प्रकारे प्रश्न विचारला होता. तर परिचय किंवा प्रस्तावना काय लिहायची आपल्याला याची. रिझर्व्ह बँक म्हणजेच RBIची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा 1934 अंतर्गत झाली.
त्याचे राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949 रोजी झाले. आरबीआय ही भारताची केंद्रीय बँक व सर्वोच्च चलन प्राधिकरण आहे. तिला बँकांची बँक व अंतिम आधारस्तंभ सावकार किंवा जसं आपण लेंडर्स ऑफ लास्ट रिसॉर्ट असंही म्हटलं जातं. सो बँकांची बँक म्हणून ओळखलं जातं आरबीआयला. तर आरबीआयची कार्य काय आहेत? आता यात आपण काही डिवाइड केलेले आहेत, ब क ड वगैरे किंवा 1 2 3 तुमच्या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. आता इथे मी लिहिलंय कारण इथे 1 लिहायचं आहे मला म्हणून. तर परंपरागत प्राथमिक कार्य काय आहेत? चलन निर्गमन कार्य. भारतातील चलनी नोटा जारी करण्याचा एकमेव अधिकार आरबीआयला आहे. 1 रुपयाची नोट व नाणी वगळता जी सरकार जारी करते त्या सर्व नोटा आरबीआयच्या द्वारेच येतात. आरबीआय अर्थव्यवस्थेतील चलन पुरवठा नियंत्रित करते. 2 सरकारची बँकर म्हणजेच आरबीआय केंद्र व राज्य सरकारची बँकर अभिकर्ता व आर्थिक सल्लागार म्हणून काम करते. सरकारी खाती व्यवस्थापन, महसूल संग्रहण, देयके व सार्वजनिक कर्ज व्यवस्थापन आरबीआयच्या द्वारेच होतात. नंबर 3 बँकांची बँक म्हणजे सर्व व्यापारी बँका व सहकारी बँकांची बँकर म्हणून काम करते. बँका आपले रोख राखीव आरबीआय कडे ठेवतात. निधीची गरज असलेल्या बँकांना आरबीआय कर्ज देते. 4 पतनियंत्रण. मात्रात्मक पद्धती म्हणजेच बँक दर किंवा CRR, SLR, खुल्या बाजार कार्यवाही किंवा रेपो दर म्हणजेच रिझर्व्ह रेपो दर असं म्हणतो आपण त्याला. व गुणात्मक पद्धती म्हणजेच मार्जिन आवश्यकता, पत राशनिंग, निवडक पत नियंत्रण याद्वारे पतनियंत्रण केले जाते. परकीय चलन नियंत्रण. फेमा अंतर्गत भारताचे परकीय चलन साठे व परकीय चलन व्यवहार नियंत्रण आरबीआय द्वारे केले जाते. विकासात्मक व प्रोत्साहनात्मक जी कार्य आहेत ते काय आहेत किंवा विकासात्मक तुम्ही कार्य लिहू शकता. 6 कृषी वित्त, ज्यामध्ये नाबार्ड व इतर संस्थांद्वारे कृषी पतपुरवठ्याला चालना. प्राधान्य क्षेत्र कर्जात कृषीला स्थान. औद्योगिक वित्त, प्राधान्य क्षेत्र कर्ज निष्कर्षाद्वारे MSME, लघु व मध्यम उद्योगांना पतपुरवठा. निर्यात वित्त, भारताची निर्यात वाढवण्यासाठी निर्यात पतपुरवठ्यावर पुनर्वित्त करणे. त्यानंतर प्रशिक्षण, बँकिंग प्रशिक्षण महाविद्यालय म्हणजेच BTC, कृषी बँकिंग महाविद्यालय म्हणजेच CAB द्वारे बँकिंग कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे. काय आहे? पर्यवेक्षण कार्य काय आहेत? बँकेचे नियमन, परवाने देणे, नियम आखणे, तपासणी करणे, नियमोल्लंघन करणाऱ्या बँकांवर कारवाई करणे. नेक्स्ट परकीय चलन व्यवस्थापन, अधिकृत परकीय चलनाद्वारे जे विक्रेत्यांवर देखरेख ठेवणे. इतर महत्वाची कार्य काय आहेत? समाशोधन ग्रह, आंतरबँक निपटाऱ्यासाठी केंद्रीय समाशोधन ग्रह चालविणे. डेटा प्रकाशन, बँकिंग व वित्तावरील महत्वपूर्ण आर्थिक आकडेवारी प्रकाशित करणे. देयक प्रणाली म्हणजेच RTGS, NEFT, UPI, परिसंस्था नियमन, डिजिटल देयक, पायाभूत सुविधा व्यवस्थापन करणे. हे महत्वाची कार्य आहेत आरबीआयचे. याचा निष्कर्ष काय लिहायचा आहे आपल्याला? भारतीय रिझर्व्ह बँक सर्वोच्च चलन प्राधिकरण म्हणून बहुआयामी कार्य करते. तिची भूमिका केवळ नियामक व पर्यवेक्षणात्मक नाही तर विकासात्मक आहे. आरबीआय ही भारताच्या वित्तीय प्रणालीचा आधारस्तंभ आहे. आरबीआय शिवाय भारताची बँकिंग प्रणाली व अर्थव्यवस्था गंभीरपणे प्रभावित होते किंवा होईल. प्रश्न क्रमांक 2 काय विचारला होता? राज्य सहकारी बँकेचे उद्देश व कार्याची माहिती लिहा. तर याबद्दल विचारलं होतं, ज्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह अँड फंक्शन्स ऑफ SCB. याचा परिचय किंवा प्रस्तावना काय लिहू शकतो आपण? राज्य सहकारी बँक, स्टेट कोऑपरेटिव्ह बँक SCB, ज्याला शीर्ष बँक म्हणजेच अपेक्स बँक असेही म्हणतात, ही प्रत्येक राज्यातील 3 स्तरीय आपत्कालीन सहकारी पतरचनेला सर्वोच्च स्तर आहे. ती राज्यातील सहकारी पतचळवळीचा संरक्षण म्हणून काम करते. SCB राज्य सहकारी संस्था कायद्याअंतर्गत नोंदणीकृत असून आरबीआय द्वारे नियमित केली जाते. राज्य सहकारी संस्थेचे किंवा बँकेचे उद्दिष्ट काय आहेत? राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना म्हणजेच DCCB शीर्ष वित्त पुरवठा संस्था म्हणून काम करणे. राष्ट्रीय वित्त प्रणाली आरबीआय, नाबार्ड यांच्याकडून निधी जिल्हा व गाव पातळीवर पोहोचविणे. राज्यातील सहकारी चळवळीला प्रोत्साहन देणे व विकसित करणे. संलग्न DCCBजना अल्प, मध्यम व दीर्घकालीन पतपुरवठा करणे.
डीसीसीबीच्या आर्थिक व्यवस्थापन व पतकार्यात मार्गदर्शन व देखरेख करणे, विविध स्रोतांकडून संसाधने जमा करून कृषी व ग्रामीण विकासात त्यांचा उत्पादकतेने उपयोग करून घेणे. राज्य सहकारी बँकेची कार्य काय आहेत आता ते पाहूया आपण. बँकिंग कार्य काय आहे? शासकीय संस्था, डीसीसीबी, सहकारी संस्था व जनतेकडून ठेवी स्वीकारणे, पॅक्स व शेतकऱ्यांना पुढे कर्ज देण्यासाठी डीसीसीबीजना पुनर्वित्त पुरविणे, डीसीसीबीची खाती ठेवणे व निधी हस्तांतरण सुलभ करणे, डीसीबीज मार्फत अप्रत्यक्षपणे केसीसी व कृषी कर्ज जारी करणे. पर्यवेक्षण कार्य काय आहेत? संलग्न डीसीसीबीचे नियमित पर्यवेक्षण व लेखापरीक्षण करणे, डीसीसीबीच्या आर्थिक स्थिती व कर्ज वसुलीचा आढावा घेणे, आर्थिक अडचणीत असलेल्या डीसीसीबीजना किंवा त्यांच्यासाठी सुधारात्मक उपाय किंवा पर्याय बघणे किंवा पाहणे किंवा करणे. विकासात्मक कार्य काय आहेत? डीसीसीबीज व पॅक्स च्या कर्मचाऱ्यांना बँकिंग कार्याचे शिक्षण देणे, सहकारी बँकिंग कार्याच्या आधुनिकीकरणासाठी मार्गदर्शन देणे, सरकार व नाबार्डच्या प्रायोजित योजना राबविणे, सदस्यांमध्ये सहकारी शिक्षण व जागरूकता प्रसार करणे हे त्यांचं विकासात्मक कार्य आहे. वित्तीय व्यवस्थापन कार्य काय आहे? आरबीआयच्या नियमांनुसार एसएलआर व सीआरआर राखणे, गुंतवणूक व खजिना कार्याचे व्यवस्थापन, कृषी व ग्रामीण कर्जासाठी वार्षिक पत योजना तयार करणे. त्याचा निष्कर्ष काय आहे? राज्य सहकारी बँक ही राष्ट्रीय वित्तीय प्रणाली व गाव पातळीवरील सहकारी पतसंस्था यांच्यातील सर्वात महत्वाचा दुवा आहे. संसाधने जमविणे, पतपुरवठा, वितरण व सहकारी चळवळ विकसित करण्यात ती महत्वाची भूमिका बजावते. सक्षम एससीबी शेतकऱ्यांना कृषी पतपुरवठ्याचा सुरळीत प्रवाह सुनिश्चित करते व ग्रामीण समृद्धी व राष्ट्रीय अन्न सुरक्षेत महत्वपूर्ण योगदान देते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, शेवटचा प्रश्न आहे हा. कृषी पतपुरवठ्यांचे संस्थात्मक व बिगर संस्थात्मक मार्ग स्पष्ट करा असं विचारलं होतं. परिचय किंवा याचं आपण इंट्रोडक्शन किंवा तुम्ही प्रस्तावना असं म्हणू शकता. काय लिहायचंय? कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्यांना बियाणे, खते, सिंचन, यंत्रसामग्री खरेदी व पीक खर्चासाठी विविध टप्प्यांवर पतपुरवठ्याची आवश्यकता असते. कृषी पतपुरवठ्याचे मुख्यतः 2 भाग आहेत, ज्यामध्ये संस्थात्मक व बिगर संस्थात्मक स्रोत असतात. तर असंस्थात्मक स्रोत म्हणजेच इन्स्टिट्यूशनल सोर्सेस. यामध्ये संस्थात्मक स्रोत म्हणजेच सरकार किंवा आरबीआयद्वारे नियमित केलेले संघटित व औपचारिक पतपुरवठा स्रोत. एक सहकारी पतसंस्था भारतातील कृषी पतपुरवठ्यासाठी सर्वात महत्वाचा संस्थात्मक स्रोत आहे. यामध्ये पॅक्स गाव पातळीवर आपत्कालीन पीक कर्ज देते. डीसीसीबी पॅक्स व सहकारी संस्थांना पतपुरवठा करते. राज्य सहकारी बँक डीसीसीबीजना पुनर्वित्त देते. भूविकास बँका जमीन सुधारणा, सिंचन, यंत्रसामग्री खरेदीसाठी दीर्घकालीन कर्ज देते. 2 व्यापारी बँका कुठल्या आहेत? ज्यामध्ये 1969च्या राष्ट्रीयकरणानंतर व्यापारी बँका प्राधान्य क्षेत्र कर्जांतर्गत कृषी पतपुरवठा सक्रियपणे करतात. केसीसी पीक कर्ज व मुदत कर्ज देतात. प्रादेशिक ग्रामीण बँका आरआरबीज म्हणजे याच्यामध्ये 1975 मध्ये स्थापन झालेली आहे. लघु व सीमांत शेतकऱ्यांना बँकिंग व पतसेवा पुरवितात. नाबार्ड सर्व ग्रामीण वित्तीय संस्थांना पुनर्वित्त देते. ग्रामीण पायाभूत सुविधांसाठी थेट कर्जही देते. सूक्ष्म वित्त संस्था एमएफआयज व बचत गट म्हणजेच एसएचजी बँक दुवा कार्यक्रमांतर्गत ग्रामीण गरिबांना, विशेषतः महिलांना लहान कर्ज देते. बिगर संस्थात्मक स्रोत म्हणजेच नॉन इन्स्टिट्यूशनल सोर्सेस हे अनौपचारिक असंघटित स्रोत आहेत, ज्यामध्ये औपचारिक बँकिंगच्या खूप आधीपासून ही गोष्ट अस्तित्वात होते. एक सावकार ग्रामीण पतपुरवठ्याचा पारंपरिक स्रोत म्हणू शकतो. तात्काळ कर्ज देतात, पण अत्यंत जास्त व्याजदराने 24%, 60% वार्षिक. शेतकऱ्याचे शोषण व ग्रामीण कर्जबाजारीपणा कारणीभूत होतो. यामुळे 2 जमीनदार व सरंजामदार भविष्यातील पीक वाटा म्हणून बिगर खंडाने शेत करणाऱ्या किंवा शेतकऱ्यांना रोख किंवा वस्तूच्या स्वरूपात पतपुरवठा देतात. बऱ्याचदा हे शोषणासाठी कारण ठरतात. 3 व्यापारी व आडते म्हणजेच आरटीएस. यामध्ये त्यामार्फत पीक विकण्याच्या वचनावर शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम, जास्त व्याज व प्रतिकूल अटी घालून देतात.
4 नातेवाईक व मित्र अल्प कालावधीसाठी व्याजमुक्त किंवा कमी व्याजाने कर्ज देतात. हा पण अनौपचारिक व मर्यादित आहे. 5 भिशी व देशी बँकर्स, ज्यामध्ये पारंपरिक वित्त यंत्रणा कोणतेही नियामक यंत्रणा आहे. तर भिशी त्याच्यामध्ये संस्थात्मक स्रोत आणि बिगर संस्थात्मक स्रोत, याच्यामध्ये ह्या टेबलद्वारे आपण समजून घेऊया कसं असतं. आरबीआय असा सरकारद्वारे नियमित, अनियमित आणि अनौपचारिक. कमी व्याजदर, अत्यंत जास्त व्याजदर, कागदपत्रे आवश्यक असतात, कागदपत्रे लागत नाहीत, कायदेशीर संरक्षण मिळते, कायदेशीर कुठलंही संरक्षण मिळत नाही. पॅक्स, डीसीसीबीज, बँका, नाबार्ड याच्या संस्थाचा समावेश होतो. आणि दुसरा जो आहे तो सावकार, जमीनदार आणि व्यापारी यांचा याच्यामध्ये समावेश होतो. याचा निष्कर्ष काय लिहू शकतो आपण? स्वातंत्र्यानंतर व बँकांच्या राष्ट्रीयकरणानंतर संस्थात्मक कृषी पतपुरवठा मोठ्या प्रमाणात वाढला असला तरी बँकिंग सेवा न पोहोचवलेल्या भागात बिगर संस्थात्मक स्रोत अद्यापही भूमिका बजावतात. भारत सरकार व आरबीआय जनधन योजना, केसीसी व एसएचजी बँक दुवा कार्यक्रमाद्वारे शोषणकारक बिगर संस्थात्मक स्रोताच्या जागी नियमित व परवडणारे संस्थात्मक पतपुरवठा आणण्यासाठी सक्रियपणे काम करते. सो खूप मोठा ही गोष्ट आहे खरं तर. अंतिम ध्येय म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला वेळेवर व पुरेसे परवडणारे पतपुरवठा मिळावे, हे त्यांचं अंतिम ध्येय आहे. तर या पद्धतीमध्ये पेपर असा लिहिणं अपेक्षित होतं. तर आदर्श उत्तरपत्रिका इथे संपलेली आहे. डिस्टिंक्शन लेवलमध्ये आपण दिली होती. त्या प्रकारे उत्तर लिहिणं तुम्ही गरजेचं होतं 2025 मध्ये. तर हा होता भाग 2 उर्वरित प्रश्नांचा, ज्यामध्ये प्रश्न क्रमांक 3 आणि प्रश्न क्रमांक 4 आपण पाहिले. कशा प्रकारे तुम्ही उत्तरं लिहायला हवी होती आणि कशा प्रकारे आदर्श उत्तरं असायला हवी होती गेल्या वर्षीच्या पेपरमध्ये. जर या वर्षी यातले काही प्रश्न आले तर तुम्ही अशा प्रकारे प्रश्न लिहू शकता, उत्तरं लिहू शकता. व्यवस्थित लिहा, लिहिण्याचा सराव करा, जास्तीत जास्त लिहिण्याचा सराव करा. बाकी आपण टिप्स वगैरे, पेपर जो आहे 3 तासाचा त्याचं डिव्हिजन कसं करू शकता किंवा कशा प्रकारे करता येईल याचं पूर्ण आपण एक व्हिडिओ बनवतो आहे. कमिंग 4-5 दिवसात तुम्हाला तोही व्हिडिओ येऊन जाईल. कशा प्रकारे तुम्ही त्याच्यामध्ये काम करू शकता किंवा कसं लिहू शकता, तर त्याचं पूर्ण आपण इन्फॉर्मेशन देणार आहोत. कुठे अंडरलाईन करायची, कशाला काय गोष्टी लिहायच्या, नंबर्स कसे द्यायचे तेही तुम्हाला मी सांगेल. तर पूर्ण व्हिडिओ आपले सर्व पाहत जा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा तुमचे सजेशन्स. आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा ज्यांना एजीडीसी ची परीक्षा द्यायची, जे लोक परीक्षा देऊ इच्छित आहेत आणि ज्यांना एक्झाम्स कशा प्रकारे द्यायची हे माहिती करून घ्यायचंय. त्यांनी कॉल जरी केला तरी, रिस्पॉन्स दिला तरी, इथे खाली स्क्रीनवरती नंबर देतोय तर त्यावरती कॉल जरी केला किंवा तुम्ही डायरेक्ट येऊन भेटलात ऑफिसला तरी चालेल, काही अडचण नाही. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अधिक माहितीसह नवीन विषयाबद्दल. तोपर्यंत नमस्कार.